तीन मित्रांची एक गोष्ट आहे. हे तिघही लोक एकमेकांचे मित्र होते. त्यातले दोन लोक नियमितपणे एकमेकाला भेटत होते आणि तिसरा जो मित्र आहे तो काही कोणाला नियमितपणे भेटत नव्हता. तर त्या तिसऱ्या मित्राची गंमत अशी की तो वेळ पाळेलच किंवा सांगेल त्या वेळेला येईलच याची काही खात्री नव्हती. बरेचदा काय व्हायचं की तो तिसरा जो मित्र आहे तो या दोन पैकी एका मित्राला मी आलोच, मी येतोच, मी पोचतोच आहे असं करून सांगायचा आणि तो बिचारा दुसरा मित्र जो होता तो त्याची वाट बघत ताटकळत उभा राहायचा. आणि हे बराच काळ चालू होतं. याच्याबद्दल ना त्या तिसऱ्या मित्राला काही वावगं वाटत होतं ना त्या दुसऱ्या मित्राला काही वावगं वाटत होतं. पण एकदा असं झालं की हा जो तिसरा अनियमित मित्र आहे त्यांनी त्याच्या पहिल्या मित्राला फोन केला की बाबा अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वाजता आपण भेटूया. आणि तिथे पहिला मित्र वेळेत पोहोचला आणि हा जो तिसरा मित्र आहे तो 20 मिनिटं उशिरा आला. आणि त्या भेटीनंतरच किंवा त्या भेटी दरम्यानच पहिल्या मित्राने त्याला हे स्पष्ट सांगितलं की तू एक तर सांगितलेल्या वेळी येत जा. ते जर तुला जमणार नसेल तर आपला कुठेही जायचा जेव्हा प्लॅन ठरेल तेव्हा तू तिथे पोच आणि मला फोन कर. कारण तुझ्या करता तुझ्या आश्वासनांवर मी माझी 20-20 मिनिटं वाया घालवू शकत नाही. ते मला आणि माझ्या मान सन्मानाला पटण्यासारखं नाही. आता गंमत अशी की त्याच्यानंतर ह्याच पॅटर्ननी पुढे सगळ्या गोष्टी सुरू राहिल्या. म्हणजे पहिल्या मित्राला जर त्या तिसऱ्या मित्राची भेट म्हणजे तिसऱ्या मित्राला जर पहिल्या मित्राला भेटायचं असेल तर तो त्याची व्यवस्थित वेळ ठरवून यायचा आणि ठरल्या वेळेवर पोचायचा 2-5 मिनिटं इकडे तिकडे. पण तोच जो दुसरा मित्र होता त्याच्या बाबत त्यांनी काहीही सुधारणा केली नाही. त्याच्या बाबतीत अजूनही तसंच चालू आहे की आलोच, पोचलोच, रस्त्यातच आहे, 9 वाजता भेटू म्हणून 9:30 वाजता यायचं. आणि गंमत म्हणजे हा विषय या तिघांमध्ये किंवा त्या पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कधी चर्चेला गेला नाही. पण एकदा योगायोगाने असं झालं की पहिला मित्र आणि दुसरा मित्र या तिसऱ्या मित्राबद्दल बोलत असताना हा विषय चर्चेला निघाला. त्यामुळे दुसऱ्या मित्राने त्याची तक्रार करायला सुरुवात केली की अरे हा सांगतो की मी अमुक वाजता येईन पण येतच नाही, कधी कधी तर 20-20 मिनिटं उशिरा येतो, मी आपल्या तिथे ताटकळत उभा राहतो. तर पहिला मित्र त्याला म्हणाला की माझ्या बाबतीत सुद्धा त्यांनी एकदा हे केलंच होतं, पण त्याला परत तसं करायची दुसरी संधी मी केव्हाही दिली नाही. कारण माझ्या दृष्टीने माझा वेळ आणि माझा सन्मान हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि जर कोणी मला वेळ देऊन ती अकारण टाळत असेल किंवा सबळ कारणाशिवाय वेळ माझा वाया घालवत असेल तो माझा अपमान आहे असं मी समजतो. आणि तसं मी त्या तिसऱ्या मित्राला स्पष्ट सांगितलं. तेव्हा त्याला हेही सांगितलं की तू वेळ ठरव, तू पोच आणि मला फोन कर, मी लगेच येईन. पण तुझ्या शब्दांवर किंवा तुझ्या सो कॉल्ड प्लॅनवर विसंबून मी कुठेही येणार नाही. हे ऐकल्यावर तो दुसरा मित्र एकदम अचंबित झाला की अरे तो आपला मित्र आहे त्याच्याशी तू असं बोलूच कसं शकलास. त्यावर हा पहिला मित्र म्हणाला की मित्र जरी असला तरी काही बाबतीत प्रत्येकाने एकमेकांचा मान राखायचा असतो, प्रत्येकाने एकमेकांच्या सीमांचा आदर करायचा असतो. आणि या सीमा या आपल्या आपणच ठरवायच्या असतात, दुसऱ्या कोणी आपल्याला ठरवत नाही. तुझ्या बाबतीत काय झालं म्हणजे काय नाही, गेली अनेक वर्ष मी आपलं असंच करतोय, तो येतो 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 असं करत मी आपल्या इथे ताटकळत उभा राहतो. त्यावर तो दुसरा मित्र म्हणाला की ह्यात चूक त्या तिसऱ्या मित्राची नाहीये, चूक तुझी आहे. तो तुझ्याशी तसंच वागतोय, तू त्याला तसंच वागून देतोयस आणि म्हणून तो तुझ्याशी तसंच वागत राहील. जोवर हा पॅटर्न तू कुठेतरी तोडणार नाहीस तोवर तो पॅटर्न आपोआप तुटणार नाही. आणि तो तिसरा मित्र बघ मला वेळ सांगितलेल्या वेळी जर येत असेल तर त्याला सांगितलेल्या वेळी शक्य आहे हे तर नक्की. त्याला माहितीये की मला जर वेळ सांगितली आणि मी जर नाही भेटलो तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतील किंवा मी थांबणार नाही किंवा मी येणारच नाही. म्हणून तो निघायच्या वेळेला किंवा अगदी पोचत आला की मला फोन करतो आणि आम्ही भेटतो. पण तुला त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आपण याला काहीही सांगितलं, आपण याला कितीही वेळ ताटकळत ठेवलं, याला कसंही वागवलं तरी याला हे चालणार आहे. त्याच्याबद्दल त्याची काही तक्रारच नाहीये. हा जो डायरेक्ट इनडायरेक्ट सिग्नल त्याच्याकडे जातोय तो तू दिलेला आहेस. त्याच्यात त्या तिसऱ्या मित्राची चूक कमी आणि तुझी चूक जास्त आहे. ही एक अत्यंत बोधपर कथा आहे आणि आपल्या अनेकांच्या बाबतीत वेगवेगळ्या स्वरूपात का होईना अशा कथा किंवा अशा घटना घडतच असतील. कारण प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाला कसं वागवायचं, कसं वागवून द्यायचं याचे नियम आपण आखणं गरजेचं आहे.
आणि माझं नेहमीच हे मत आहे की एखाद्या माणसाने तुम्हाला पहिल्यांदा मूर्ख बनवलं तर त्यात तुमचा दोष नाही, पण त्याच माणसाने तुम्हाला जर पुन्हा मूर्ख बनवलं तर त्याचा 100% दोष हा आपलाच आहे. म्हणून जेव्हा कोणत्याही गोष्टी तुम्हाला न पटणाऱ्या असतात, तुमच्या मनाविरुद्ध असतात, किंवा तुम्हाला तुम्हाला त्या गोष्टींबद्दल काय म्हणतो आपण मतभिन्नता असते किंवा तुम्ही राजी नसता, तेव्हा त्या गोष्टींना तुम्ही स्पष्टपणे विरोध दर्शवला पाहिजे. तरच त्याच्यात बदल होईल. नुसतं कुढत राहून किंवा तिसऱ्याची तक्रार दुसऱ्याकडे करून काहीही बदल होणार नाही. फक्त हे करतानाच तुम्हाला त्याच्या परिणामांची सुद्धा तयारी ठेवायला लागते. म्हणजे या गोष्टीचं उदाहरण घ्यायचं झालं तर तो तिसरा मित्र त्या दुसऱ्या मित्राला जेवढ्या वेळा भेटतो तेवढा पहिल्या मित्राला भेटणार नाही. मग याची आपली तयारी असली पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्याकरता दुसरा आपल्याला वागवेल तसं वागवून घ्यायला तयार आहोत का, आपण आपल्या अटी आणि शर्तींवर जगणार आहोत आणि त्याचे जे काही परिणाम असतील ते भोगायला आपण तयार आहोत, हे आधी तुम्हाला ठरवायला लागेल. कारण प्रत्येकाची जीवनाची पद्धती वेगवेगळी असते आणि त्या जीवनाच्या पद्धतीमध्ये बदल गरजेचा आहे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. तुमच्याशी एखादा माणूस जसा वागतोय त्याबद्दल तुम्ही जर तक्रार करत नसाल किंवा तुम्ही त्याच्या लक्षात त्याची चूक आणून देत नसाल तर दोन शक्यता आहेत. एक तर त्याला आपलं काही चुकतंय हे लक्षातच येणार नाही, किंवा अजून वाईट दुसरी शक्यता म्हणजे की आपण चुकतोय आणि याला हे चालतंय म्हणजे याला कसंही वागवलं तरी चालेल हा समज त्याचा दिवसेंदिवस दृढ होत जाईल. म्हणून समाजात वावरताना, मग ते कोणीही असो, तुमचे कौटुंबिक असो, मित्रमंडळी असो, ऑफिसमधली मंडळी असो, कामाच्या क्षेत्रातली मंडळी असो, कोणीही तुम्हाला गृहीत धरणं हे काही तितकीशी चांगली गोष्ट नाही. आणि मी असं म्हणत नाही की अपवादात्मक वेळेला अशा गोष्टी घडतात की अचानक काहीतरी घडतं आणि माणूस येत नाही, अचानक काहीतरी घडतं आणि माणूस यायला उशीर होतो. हे तर सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, आपल्या बाबतीतही घडतं, पण त्याला तितकंच सबळ कारण असलं पाहिजे ना. पण केवळ दुसऱ्याचं काही म्हणणं नाहीये म्हणून सगळ्यात शेवटी आपण त्याच्याकडे पोचायचं, तो तेवढा वेळ थांबेल हे आपण गृहीत धरून द्यायचं दुसऱ्याला, हे फार धोकादायक आहे. ह्यांनी तुमची दुसऱ्याच्या नजरेतलं जे मूल्य आहे ते प्रत्येक जात्या दिवसांनी कमी 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 होत जातं. बरं, याच्यात गंमत अशी की तुम्ही तुमच्या अटी शर्तींवर जगता याचा अर्थ संबंध तोडून टाकता किंवा संबंध संपता असं होत नसतं. हा, एखाद वेळ भेटण्यातली वारंवारता कमी होऊ शकेल, फ्रिक्वेन्सी कमी होईल, पण त्या फ्रिक्वेन्सी करता तुम्ही दरवेळेला 20-25 मिनिटं वाया घालवायला तयार आहात का हे स्वतःला विचारा. जर तुम्ही अशी 20-25 मिनिटं दरवेळेला वाया घालवायला तयार असाल, दुसऱ्याने तुम्हाला गृहीत धरलेलं तुम्हाला चालणार असेल, तर म्हणजे आहे ते चालू ठेवा, कोणाकडे काही कसली तक्रार करू नका. पण या गोष्टींचा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल, तुम्हाला तो तुमचा अपमान वाटत असेल आणि त्या गोष्टीत तुम्हाला बदल करायचा असेल तर त्या बदलाची सुरुवात तुम्हाला तुमच्यापासून करायला लागेल. आपण इतरांकरता बऱ्याचदा भूमिका घेतो, पण स्वतःकरता भूमिका घ्यायची वेळ आली की आपण फार कचरतो आणि तोच आपला सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणून इथून पुढे भूमिका घ्यायची असेल तर ती स्वतःसाठी भूमिका घेण्यापासून सुरुवात करा. इतरांची जमलं तर घ्याच, पण सुरुवात स्वतःपासून करा. कोण तुम्हाला कसं वागवू शकेल आणि कोण तुम्हाला कसं वागवू शकणार नाही याच्या सीमारेषा निश्चित करा आणि त्या सीमेचा भंग होत असेल तर ते समोरच्याच्या लक्षात आणून द्या आणि एका मर्यादेपलीकडे या सीमेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. आणि आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे की जेव्हा आपण समोरच्याच्या लक्षात आणून देतो तेव्हा त्या सीमेचा भंग करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत एक दिवशी नाहीसं होतं. जसं या उदाहरणामध्ये घडलं की ज्या मित्राला आपल्या वेळेची किंमत आहे त्या मित्राला तो तिसरा मित्र वेळेतच भेटतोय, पण ज्या मित्राला स्वतःच्याच वेळेची किंमत नाहीये तो तिसरा मित्र त्याच्या वेळेची किंमत कशा करता ठेवेल. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये विशेषतः समाजात वावरताना आपला वेळ, आपली किंमत, आपला मानसन्मान याचं रक्षण करण्याची आणि त्याच्याकरता भूमिका घेण्याची सुरुवात ही आपली आपल्यालाच करायला लागेल. आपल्याकरता दुसरा कोणीही कधीही कुठेही कोणत्याही परिस्थितीत उभं राहणार नाही. हे हलाहल एकदाच पचवून टाका. ते एकदाच पचवून टाकलं की रोजचं मरण तुमचं आपोआप थांबेल आणि जीवन काहीसं सुकर व्हायला आपोआप सुरुवात होईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.